सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुणानेतानतीत्यत्रीन् देही देह समुद्भवान् जन्म मृत्युचरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते। गुणत्रय विभाग योग श्री भगवता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 14 श्लोक क्रमांक 20 बरं का. त्यांचे वाचन चांगलं आहे आणि तद अंतर्गत असणाऱ्या मनोव्यांचं आपण चिंतन करत आहोत. विषय असा चालला आहे की देहाच्या उत्पत्तीला कारण असणारे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं असताना 3 गुणांच्या अतीत हा साधक, हा जीवात्मा जातो आणि देहाला असणारे जन्म, मृत्यू, जरा, दुःख ह्यापासून पूर्णपणे तो अलिप्त मुक्त होऊन अमर स्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूप साधक प्राप्त होतो. हे होत असताना त्या साधकाला अचूक असं निर्गुण गुणांच्या अतीत असणाऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होऊन त्या ज्ञानानेच तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावतो आणि ज्ञानाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीने स्थिर होणं हा ज्ञानाचा अलंकार आहे. नदी उगमापासून वाहता वाहता समुद्राला जेव्हा ती मिसळते, एकरूप होते, समरस होते, तेव्हा सागराचं सर्व वैभव त्या नदीला प्राप्त होतं आणि नदीचं नाम रूप हा संपूर्ण इतिहास भूतकाळातला जमा होतो. त्याप्रमाणे साधक जेव्हा त्या निर्गुण निराकार तत्वाचं चिंतन करता करता स्वरूपाशी एकरूप होतो तेव्हा भगवंत म्हणतात, माझं सच्चित आनंद असणारं हे सार्वभौमत्व त्या जीवाला प्राप्त होतं. नळिकेवरून त्या पोपटाने उठावं आणि झाडाच्या दुसऱ्या शाखेवरती जाऊन बसावं म्हणजे आपल्या कल्पनेच्या बंधनातून तो मुक्त होतो. तसं देहासी असलेलं जे काही
रॉंग आयडेंटिफिकेशन विथ माइंड, बॉडी आणि इंटलेक्ट, मन, बुद्धी आणि शरीराशी असणारं खोटं तादात्म्य समाप्त होऊन तो मूळ अहमता जी आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो एकरूप होतो. म्हणजेच आतापर्यंत अज्ञानाच्या निद्रेमुळे देहाच्या ठिकाणी अहंता आणि ममतेचं घोरणं सुरू होतं, पण आता प्रबुद्ध झाला, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की तो साधक स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो. भेदबुद्धीचा आरसा हातून पडला. म्हणजे हे विरेशा अर्जुना, अज्ञान नाहीसं झालं की भेदबुद्धी नाहीसी होते, आणि भेदबुद्धी नाहीसी झाली की बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे काही चिदाभास तो आता देह इंद्रियांशी तादात्म्य पाहून त्यांचे गुणधर्म तो माझे म्हणत नाही, तर मी कुटस्थ स्वरूप आहे असं त्याला ज्ञान झाल्यामुळे तो प्रतिमुखाभासा मुकला तो. ही स्थिती प्राप्त झाली. ज्याप्रमाणे समुद्रावरचा वारा शांत झाला की लाटा, बुडबुडे, फेस हे समाप्त होऊन सागराशी एकरूप होतात, तसा देहाभिमानाचा वारा एकदा वाहीचा बंद झाला की मग जीवशिवांच्या लाटांना अधिष्ठान असणारं जे अधिष्ठान तत्व, त्या अधिष्ठान तत्वाशी ह्या जीवशिवाच्या औपाधिक लाटा समाप्त होऊन अधिष्ठानाशी एकरूप होतात. पावसाळ्याच्या अंती असणारे ढग आकाशाशी समरस होऊन जातात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने तो भगवंताच्या स्वरूपाशी, भगवंताच्या भावाशी तो प्राप्त होतो. म्हणून मदभावेशी प्राप्ती तेने सरीसी पाविजे. आणि म्हणून देहाला कारणीभूत असणाऱ्या तो गुणांच्या मध्ये तो अडकला जात नाही, कारण तो भगवंताशी एकरूप होऊन देहामध्ये असतानाच देहाच्या अतीत होतो. म्हणजे देहाच्या बंधनात तो अडकला जात नाही. जसं काचेच्या घरामध्ये दिवा लावल्यानंतर तो दिव्याचा प्रकाश काचेने प्रतिबंध होत नाही, तर काचेला उल्लंघन करून तो प्रकाश जातो. तसं गुणातीत पुरुष देहामध्ये असतानाही गुणाने बांधला जात नाही, तर गुणांच्या पलीकडे जातो. मग देहात असताना सुद्धा तो देहधर्म त्याला लागत नाही. हे कसं काय? आकाशामध्ये असणारा चंद्र जरी त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं तरी बिंबस्थानी असणाऱ्या चंद्राला पाण्याच्या कोणत्याही गुणधर्मांचा प्रभाव होत नाही. तसं देहामध्ये असणारा हा जो जीवात्मा, देहाच्या विकारांचा कोणताही प्रभाव होत नाही, कारण त्याचं मूळ अधिष्ठान कुटस्थ स्वरूपाचं आहे. त्यामुळे या 3 गुणांनी आपली प्रौढी, आपला मोठेपणा गाजवत हे तिन्ही गुण या देहाच्या ठिकाणी जरी प्रभाव करत असले, परंतु तो पहावो न धाडी अहंते ते, परंतु ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची अहंता स्थिरावली आहे ती पुन्हा देहाकडे जात नाही. ह्या आत्मस्वरूपाच्या स्थितीच्या निश्चयापर्यंत तो येऊन ठेपल्यानंतर तो अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली की आता शरीरामध्ये काय होत आहे याची त्याला जाणीवही नसते. मग आता काय वर्ते शरीरी हेही नेणे, शरीरामध्ये काय चाललं हे काही कळत नाही. असं कसं कळत नाही? त्याला उदाहरण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपल्या अंगावरची असणारी त्वचा म्हणजे कात टाकून दिल्यानंतर सर्प जसा आपल्या बिळामध्ये, पाताळामध्ये म्हणजे जमिनीमध्ये तो जातो, आणि तो बिळात गेल्यानंतर पाठीमागे जी कात शिल्लक राहिली ती तिचा कोण सांभाळण करील,
कोण जपून ठेवी, ती कशी राहील, त्याची तजवीज या संबंधाने थोडाही सर्प जसा त्या कातेच्या बद्दल विचार करत नाही, तसं देहाभिमानाची कात ज्याने टाकून दिली आणि आत्मस्वरूपाच्या खोलीमध्ये, त्या बिळामध्ये, स्वरूप स्थितीमध्ये तो आता निजला, की मग देहाचं काय झालं आहे याची त्याला थोडीही जाणीव नसते. देह रोगाने गेला, आहा करत गेला, विवळत गेला, तो दक्षिणायनामध्ये गेला का उत्तरायणामध्ये गेला, त्याला काही सांभाळतच नाही. तो अमावस्येला गेला की पौर्णिमेला गेला का एकादशीला गेला की काही त्याला नसतं. त्वचा कोण सांभाळी तैसे झाले, सांडोणी अंगीची खोळी सरपरी घाला पाताळी, ती त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. वाळलेल्या त्या फुलातला सगळा मकरंद निघून आकाशामध्ये गेल्यानंतर मागे सुकलेले ते कमळकोश पाहण्याकरता तो आकाशामध्ये गेलेला अमोद म्हणजे मकरंद पुन्हा येत नाही ना. तसं देह तादात्म्य संपवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली अंतःकरणाची वृत्ती पुन्हा देहावरती येत नाही. म्हणून सौरभ्य जिरणू जैसा अमोद मिळवणे जाय आकाशा, माघारा कमळकोशान येचितो. ह्याप्रमाणे पै स्वरूपे समरसे ऐक्य झाले तैसे, ते तर किम धर्म हे कैसे नेणे देह. पै स्वरूप समरसे ऐक्य झाले तैसे, या सगळ्या दृष्टांताचं एकत्रीकरण करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे स्वरूपी ऐक्य समरस झाले का. तैसे स्वरूपी, स्वरूप स्वतःचं जे रूप आहे, रूप म्हणजे स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, स्वतःचं प्रत्येकाचं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाशी समरस, एकरस असं त्या जीव परमात्म्याचं ऐक्य, त्या मागच्या सगळ्या 15-16 दृष्टांताचं एकत्रीकरण करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता ते पुन्हा त्याचं आवृत्ती करण्यापेक्षा तैसे झाले. एका शब्दामध्ये मागच्या सगळ्या दृष्टांताचं जवळजवळ ते 15-16 दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी गुणातीत पुरुष विचाराच्या द्वारे कसा होतो आणि देहामध्ये असताना सुद्धा देहधर्म कसे लागत नाही, त्या दृष्टांताचं एकत्रीकरण करून हा जीवात्मा त्या परमात्म्याशी ऐक्याला प्राप्त झालेला असतो. तो जीवात्मा त्या परमात्म्याशी समरस झालेला असतो. आणि मग आता परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर तेथ देह किम धर्म हे कैसे नेणे. मग देह किम धर्म, मग देहाचे काय धर्म आहे, ते कसे आहेत, या संबंधाने नेणे जाणत नाही. किंधर्म म्हणजे ह्याच्या ठिकाणी कोणते रोग आहे, किती विकार आहे, अस्वस्थ अवस्थेमध्ये आहे का स्वस्थ अवस्थेमध्ये आहे. देह हे दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे. देहाला काय होत आहे, या देह सुदृढ अवस्थेमध्ये देह सोडत आहोत का अनेक रोगांचं आश्रयस्थान देहाने प्राप्त केलेल्या स्थितीमध्ये देह आहे, देहाची आठवणच नाही. आणि म्हणून 8व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे की देहवैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सोये दयाते. म्हणून देहधर्म हे किम, देहधर्म हे कैसे हे नेणे. कोणते देहधर्म आहे आणि काय देहधर्म आहे याला त्याची आठवणच राहत नाही. कोणकोणते गुणधर्म आहेत देहाच्या ठिकाणी, तर 6 प्रकारचे विकार देहाच्या ठिकाणी आहे. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. या
एका एका तत्वासाठी असे एकूण 6 विकार आहे, षडभाव विकार असं म्हणतात. त्यासाठी आपण प्रत्येक विकाराला एक दृष्टांत देऊन त्याचा विस्तार वाटेल तेवढा करू शकतो. पण कितीही मोठा विस्तार केला तर एवढंच सांगायचं आहे की देहाच्या ठिकाणी हे षडविकार आहेत. आणि हे षडविकार सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म, जरा आणि मरण हे 3च गोष्टी घेतल्या. म्हणजे जायते इथून सुरुवात केली, वार्धक्य आणि विनश्यती एवढं 3 गोष्टी सांगितल्या. आणि त्या 3 गोष्टीमध्ये आणखी 3 गोष्टी अध्यारूत आहे. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते. ज्ञानेश्वर महाराजांनी हे पण सांगितलं इत्यादी जे 6 गुण, इत्यादी हे 6 गुण कुणाचे आहे? ते देहीचे ठेले कारण. देहाच्याच ठिकाणी हे स्थिरावलेले हे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती हे देहाच्या ठिकाणी राहिले आहे. पण तया कारण नाही. तया कारण नाही म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे 6 कारण नाहीत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी 6 कारण नाहीत. मग ते 6 कारण कुठे आहे? देहीच ठेले, देहाच्याच ठिकाणी ही स्थिरावलेले आहे, देहाच्याच ठिकाणी हे राहिलेले आहे. हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज समारोप करताना दृष्टांत देऊन सांगतात. घटाच्या खापरिया, घटभंगी फेडलिया, महदाकाश अपयसया झालेची असे. कसा चिदाभास परमात्म्याशी कसा सहज नैसर्गिकरित्या एकरूप होतो, हे ज्ञानेश्वर महाराज या दृष्टांताच्या माध्यमातून सांगत आहे. मातीपासून निर्माण झालेला घट, ज्या घटाचं मूळ कारण, उपादान कारण माती आहे. चिखलाचा गोळा तयार केला, त्यापासून चक्रावरती तो ठेवला, त्यापासून मग घट तयार केला, तो भाजला. परंतु काही दिवसानंतर हातामध्ये असणाऱ्या दंडाने आघात केला घटावरती, तो घटभंग होतो, घटाचा भंग होतो, घट फुटतो. आणि मग घटाच्या ठिकाणी घटभंग झाला तर मग काय आहे? खाली शिल्लक फक्त खापरिया फेडिलिया, घटभंगी फेडलिया खापरिया. मग त्या घटाचा भंग झाला म्हणजे घट फुटला असताना खाली फक्त खापरिया फेडिलिया, म्हणजे त्या घटाचे जे मातीचे थोडे थोडे तुकडे होतात, ज्याला पीसेस ऑफ पॉट्स असं म्हणूया, त्या घटाचे तुकडे म्हणजे खापर. घटभंग झाला असताना त्यातले सगळे थोडे थोडे तुकडे हे फेडिलिया म्हणजे बाहेर असे पडतात, विखुरले जातात. मग घट फुटला, घटाचे तुकडे तुकडे झाले, घटभंग झाला. पण हे सगळं घटल्यानंतर त्या घटाच्या मध्ये असणारं जे आकाश आहे, ते आकाश अपयसया, अपयसया म्हणजे सहजच नैसर्गिकरित्या कोणताही प्रयत्न न करता महद आकाश झालेची असे. ते घट उपाधीचा भंग झाला असताना, नाश झाला असताना ते घटाकाश हे नाव निघून जातं आणि ते घटाकाश अपसुक
नैसर्गिकरित्या महदाकाश झाल्याची, ते महाआकाशाच्या मध्ये एकरूप होऊनच जात. चकार सांगितलाय. अपैसया महदाकाश झालेची असे, ते घटाकाश महाआकाश स्वरूप होऊनच जात. हा दृष्टांत झाल्यानंतर शेवटी पुन्हा सिद्धांत सांगतात, तैसी देहबुद्धी जाय, जई आपण आपा आठव होय, तै आन काही आहे ते वाचून. मागे आपल्याला हा दृष्टांत गेला होता की भेदबुद्धीचा आरिसा तया हातोने पडिला विरेशा, मग प्रतिमुख भासा मुकला तो. हा दृष्टांत आपला झालाच होता. पण ज्ञानेश्वर महाराज तोच दृष्टांत पुन्हा सिद्धांताच्या रूपाने त्याचा समारोप करून हा विषय आटोपता घेतात. तैसी देहबुद्धी जाय. जसं घट फुटल्यानंतर त्याचे खापर भिन्न भिन्न ठिकाणी विखुरले जातात आणि त्यातलं आकाश महाआकाशाशी एकरूप होऊन जातात, तसं घटाच्या ठिकाणी ही देहबुद्धी घ्यायची. घट आणि इकडे देह. त्या घटावर आघात केला की त्यातल्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन जातात. तसं देहाच्या ठिकाणी असणारा जो काही देहाध्यास आहे, तो आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर देहाच्या ठिकाणी जी अहमबुद्धी होते, ती देहाच्या ठिकाणी मिथ्या अहमबुद्धी ही निघून जाते आणि त्या बुद्धीचा पक्का निश्चय मी चिदाभास आहे आणि तो चिदाभास कुटस्थाचा आहे. तो जरी बुद्धीमध्ये प्रतिबिंबित चिदाभास झाला तरी तो बुद्धीचा नाही आहे, तो कुटस्थाचा आहे. आणि म्हणून चिदाभास कुटस्थासी एकरूपता ऐक्यरूपतेला समरसतेला प्राप्त होतो आणि मग देहाच्या ठिकाणी असणारी खोटी देहबुद्धी नाहीसी होते. तैसी देहबुद्धी जाय. देहबुद्धी जाय म्हणजे देहालाच आत्मा आहे असं जे समजत होता अज्ञानाच्या पोटी, ती अज्ञानवृत्ती निघून गेल्यानंतर देहबुद्धी सुद्धा निघून जाते. मग आता पूर्णपणे देहबुद्धी निघून गेल्यानंतर खाली काय राहतं म्हटले, जई आपण आपा आठवू होय. मग माणसाला दोनच आठवणी असतात. एक तर देहाची आठवण असेल तेव्हा स्वरूपाची आठवण होत नाही, आणि स्वरूपाची जेव्हा आठवण होते, स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा जागृती येते, तेव्हा देहाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. कारण अंतःकरण वृत्तीच्या मध्ये दोन भिन्न विषय एकाच काली राहू शकत नाही, असा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणून आत्मबुद्धी आणि देहबुद्धी ही एकाच वेळेस अंतःकरण वृत्तीमध्ये राहू शकत नाही. याला द्वंद्व असं म्हणतात. द्वंद्व म्हणजे दोन भिन्न विरोधी गोष्टीचं जोडी, याला द्वंद्व असं म्हणतात. दोन भिन्न आणि विरोधी गोष्टींची एकत्रित जोडी याला द्वंद्व असं म्हणतात. दिवस आणि रात्र ह्या विरुद्ध गोष्टींची जोडी आहे. मान अपमान, सुख दुःख, सकाळ संध्याकाळ, ह्या दोन भिन्न आणि विरुद्ध गोष्टींचं हे द्वंद्व आहे. पण आता हे द्वंद्व ज्या अज्ञानामुळे उत्पन्न होतं, आता ती देहबुद्धीच निघून गेल्यामुळे देहाच्या ठिकाणी असणारी भेदबुद्धी आणि त्यातून निर्माण होणारे अनंत द्वंद्व आपोआप नाहीसे होतात. त्याला 15व्या अध्यायामध्ये द्वंद्वैर विमुक्त सुखदुःख संज्ञैर
गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतात, असा आपण विचार केला 15व्या अध्यायामध्ये. मग देहबुद्धी एकदा नाहीशी झाली, मग खाली एकच बुद्धी राहते, ती आत्मबुद्धी. जई आपण आपा आठव होय. मग तेव्हा जई देहबुद्धी समाप्त होते. आणि एकदा की देहबुद्धी समाप्त झाली, मग होतो जई आपण आपा आठव होय. मग आपल्यालाच फक्त आपली आत्मस्वरूपाचा आठव राहतो. आठव म्हणजे स्मरण. मी सच्चिदानंद स्वरूप आहे याचीच फक्त जाणीव राहते. म्हणजे स्वची जाणीव, त्याला स्वसंवेद्य असं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. जय जय स्वसंवेद्या, हीच गोष्ट जय आपण आठव होय. मग फक्त आपल्या आत्मस्वरूपाचाच आठव राहतो. देहाचा पूर्णपणे आता विसर पडला जातो. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तई आन काही आहे. मग आता त्याला ते वाचोनी तई आन काही आहे. आन काही आहे म्हणजे दुसरं काही आता त्याला शिल्लक आहे का? दिसण्यासाठी, अनुभूतीसाठी, प्रत्यक्ष अनुभूतीला येण्यासाठी दुसरं काही आहे का? दुसरं काही आहे का म्हणजे दुसरं काय? ते वाचोनी. ते वाचोनी म्हणजे त्या आत्मस्वरूपा वाचून, त्या ब्रह्मस्वरूपा वाचून, त्या स्वस्वरूपाच्या अनुभूती वाचून, त्या स्व अस्तित्वा वाचून. आन म्हणजे अन्य काही आहे, प्रश्न विचारला आहे. अशी आत्मानुभूती प्राप्त झाल्यानंतर त्या महात्म्याला आत्मस्वरूपाचीच फक्त आठवण राहते. त्याच्या वाचून दुसरं काही त्याला अनुभूतीलाच येत नाही, दृग्गोचर होत नाही. कारण जिकडे तिकडे तो आता आत्मस्थितीमध्येच राहतो. आत्मस्थितीमध्ये राहतो हा शब्दही चुकीचा आहे. तो आत्म होणच तो आता अवस्थित राहतो. तो आत्माच आहे, तो ब्रह्मस्वरूपच आहे. अशी ही उच्च कोटीची स्थिती असल्यामुळे, आणि म्हणून ते अन काही आहे ते वाचून. सांगा बरं, आत्मस्वरूपा वाचून आता दुसरं काही शिल्लक त्याच्यासाठी आहे का? उत्तर आहे नाही. येणे थोर बोधलेपणे, तयासी गा देही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यासाठी एक शेरा दिला. येणे थोर बोधलेपणे. हा जो बोध प्राप्त झाला, हा सामान्य बोध नाही. बोधलेपणे म्हणजे हा बोध झाला जो आहे त्याला बोधलेपणाचं विशेषण आहे. थोर बोधलेपणे येणे, त्या आत्मसाक्षात्काराच्या, आत्मप्रतीतीच्या या थोर ज्ञानाने, मोठ्या ज्ञानाने, तयासिगा देही असणे. तो ह्या देहामध्ये प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत या देहामध्ये तो असतो. पण त्याला झालेला हा आत्मस्वरूपाचा मोठा बोध, त्या बोधाच्या अनुभूतीने जर पाहिलं तर तो जरी देही असणे, जरी त्याचा देहामध्ये असला, पण तो आता स्वतः आत्मस्वरूप झाल्यामुळे भगवंत म्हणतात, म्हणून मी म्हणे तो गुणातीत. भगवंत म्हणतात, मी सांगतो ना, आता माझी अनुभूती आहे ना, माझं प्रमाण आहे, मी त्याला प्रमाणित
ही गोष्ट माझ्या मुखाने करतो आहे की मी म्हणे म्हणून मी म्हणे तो गुणातीत. म्हणून तर मी सांगतो, एवढा मोठा महाबोध त्याला प्राप्त झाल्यामुळे देहात जरी असला, पण मी म्हणतो ना, तो आता गुणातीत झाला. आता त्याला देहाचे कोणतेच गुणधर्म लागू पडत नाही. इतकं उदात्त आणि संशय विपर्य रहित असणारा भगवान श्रीकृष्णाचं हे वचनांचं श्रवण केल्यानंतर काय परिस्थिती अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये झाली. ज्ञानोबराय म्हणतात, या देवाची या बोला. भगवंताचं हे जे बोलणं ज्ञानोबरायांनी ओव्यांच्या माध्यमातून आणि व्यासाने श्लोकांच्या माध्यमातून प्रगट केलं, रेखाटलं, अभिव्यक्त केलं. आणि हा भगवंताचं बोलणं अत्यंत आदराने अर्जुन ऐकत होता. आणि त्यामुळे पार्थू अतिसुखावला. पृथा पुत्र अर्जुन जो आहे तो सुखावला, तो आनंदित झाला, तो समाधानी झाला. पण आनंदित आणि समाधानी ह्या वाक्यासाठी शब्द वापरलाय अति सुखावला. तो अतिशय आनंदित झाला. का आनंदित झाला? या देवाची या बोला पार्थ अति सुखावला. या भगवंताच्या गुणातीत पुरुषाचं वर्णन करण्याच्या भूमिकेतून जेव्हा विश्लेषण होऊ लागलं, तेव्हा भगवंताला आवरलं नाही. सगळा विषय भगवंत सांगू लागले आणि त्या बोलण्याने अर्जुन अतिशय सुखी झाला, समाधानी झाला, आनंद पावला. कशाप्रमाणे? जैसा मेघे मोरू संभोखिला. जैसा म्हणजे ज्याप्रमाणे. मेघे म्हणजे आकाशामध्ये आलेले मेघ आणि त्यांच्या जेव्हा ढगांच्या गर्जना होऊ लागतात, तेव्हा मोरू संभोखिला. तेव्हा जणू काही तो मोर आहे, त्या ढगांच्या गर्जनाचा आवाज आला की तो मोर अत्यंत सुखावतो, तृप्त होतो. जणू काही ढग त्याला बोलवतात, ये आता आम्ही बरसणार आहोत. आणि मग पिसारा उंच करून तो मोर नाचतो आहे आणि तो अतिशय आनंदित होतो त्या ढगांच्या गर्जनेप्रमाणे. तसं भगवान श्रीकृष्णांचं बोलणं ह्या मेघांच्या गर्जनेप्रमाणे आहे आणि पार्थ हा मोराप्रमाणे अत्यंत सुखावला आहे. आणि आनंदित होऊन तो झालेला आनंद पुन्हा भगवंताच्या समोर तो वेगळ्या रूपाने अभिव्यक्त करतो आणि म्हणतो, अर्जुन उवाच कैलिंगै स्त्रीन गुणान्नेता नतीतो भवति प्रभो किमाचार कथम चेतां स्त्रीन गुणान्नति वर्तते. या श्लोकाचं हा अर्जुनाचा प्रश्न, त्या प्रश्नाचं स्वरूप आणि त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य, याचा विचार आपण उद्या पाहूया. तूर्त ह्या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम्